सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कोणत्या देशात जास्त शेतकरी आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए इंग्लंड, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी चीन। तर याचं उत्तर आहे भारत देशात सर्वात जास्त शेतकरी आहेत। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, कोणता पक्षी स्वतःला आरशात ओळखतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पोपट, ऑप्शन बी कबूतर, ऑप्शन सी मोर, ऑप्शन डी हंस। तर याचं उत्तर आहे कबूतर पक्षी स्वतःला आरशात ओळखतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणत्या नदीच्या काठावर स्थित आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नर्मदा नदी, ऑप्शन बी कावेरी नदी, ऑप्शन सी तापी नदी, ऑप्शन डी गंगा नदी। याचं उत्तर स्टॅच्यू ऑफ युनिटी नर्मदा नदीच्या काठावर स्थित आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 4 आहे, कोणत्या देशात झाडे लावल्यास सरकारी नोकरी मिळते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी फिलिपाईन्स, ऑप्शन डी अमेरिका। याचं उत्तर फिलिपाईन्स देशात 10 झाडे लावल्यास सरकारी नोकरी मिळते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, कोणता पक्षी माणसासारखे रडतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पोपट, ऑप्शन बी कोकिळा, ऑप्शन सी मोर, ऑप्शन डी लायर पक्षी। ह्याचं उत्तर आहे लायर पक्षी माणसासारखे रडतो। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6 आहे, गौतम बुद्ध यांचे बालपणीतील नाव काय आहे होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए राहुल, ऑप्शन बी गौतम, ऑप्शन सी सिद्धार्थ, ऑप्शन डी आयुष। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला आपल्या तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर गौतम बुद्ध यांचे बालपणीतील नाव सिद्धार्थ होते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, मिथाली पेंटिंग कोणत्या राज्याची प्रसिद्ध चित्रकला शैली आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी राजस्थान। तर याचं उत्तर मिथाली पेंटिंग बिहार राज्याची प्रसिद्ध चित्रकला आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, असा कोणता प्राणी आहे जो उभा राहून झोपतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उंट, ऑप्शन बी जिराफ, ऑप्शन सी घोडा, ऑप्शन डी हत्ती। याचं उत्तर आहे घोडा प्राणी जो उभा राहून झोपतो। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, रोज चणे व गूळ खाल्ल्यास काय वाढते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उंची, ऑप्शन बी ताकद, ऑप्शन सी लठ्ठपणा, ऑप्शन डी मेंदूची कार्यक्षमता। तर याचं उत्तर रोज चणे व गूळ खाल्ल्यास मेंदूची कार्यक्षमता वाढते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, कोणत्या देशात सूर्य सर्वप्रथम मावळतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए न्यूझीलंड, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी नॉर्वे। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर न्यूझीलंड देशात सूर्य सर्वप्रथम मावळतो। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, सर्वप्रथम हिऱ्याचा शोध कोणत्या देशात लागला? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रशिया, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया। तर याचं उत्तर सर्वप्रथम हिऱ्याचा शोध भारत देशात लागला। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, मेंदूला तीव्र करण्यासाठी रोज सकाळी काय खावे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए काजू, ऑप्शन बी बदाम, ऑप्शन सी पालक, ऑप्शन डी डाळिंब। तर याचं उत्तर मेंदूला तीव्र करण्यासाठी रोज सकाळी पालक खावे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, भारतात इंग्रजांनी सर्वप्रथम कोणाला फाशी दिली? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए भगतसिंग, ऑप्शन बी सुभाष बोस, ऑप्शन सी महात्मा गांधी, ऑप्शन डी रघुराज सिंग।
तर याचं उत्तर आहे भारतात इंग्रजांनी सर्वप्रथम रघुराज सिंग यांना फाशी दिली. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 14 आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी भारताव्यतिरिक्त कोणत्या देशाचे राष्ट्रगीत लिहिले? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी ब्राझील, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी बांगलादेश. तर याचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर यांनी भारताव्यतिरिक्त बांगलादेशचे राष्ट्रगीत लिहिले. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 15 आहे. कोणता जीव 6 दिवसापर्यंत श्वास रोखू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए मुंगी, ऑप्शन बी कोगलगाय, ऑप्शन सी कोळी, ऑप्शन डी विंचू. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर याचं उत्तर आहे विंचू जीव 6 दिवसापर्यंत श्वास रोखू शकतो. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 16 आहे. जगात एकूण किती महासागर आहेत? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए 5 महासागर, ऑप्शन बी 4 महासागर, ऑप्शन सी 9 महासागर, ऑप्शन डी 7 महासागर. तर याचं उत्तर आहे जगात एकूण 5 महासागर आहेत. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 17 आहे. कोणता प्राणी गोड चव चाखू शकत नाही? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए उंदीर, ऑप्शन बी मांजर, ऑप्शन सी कुत्रा, ऑप्शन डी जिराफ. तर याचं उत्तर मांजर प्राणी गोड चव चाखू शकत नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 18 आहे. खुशिया साजरी करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए घरात गंगा वाहणे, ऑप्शन बी घरात मुंग्या येणे, ऑप्शन सी दुर्लक्ष करणे, ऑप्शन डी तुपाचे दिवे लावणे. तर याचं उत्तर आहे खुशिया साजरे करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे तुपाचे दिवे लावणे. याचं उत्तर आहे ऑप्शन डी. 19 आहे. कोणत्या दिशेला आरसा लावल्यास जास्त पैसे येऊ शकतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए पूर्व, ऑप्शन बी पश्चिम, ऑप्शन सी दक्षिण, ऑप्शन डी उत्तर. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर पूर्व दिशेला आरसा लावल्यास जास्त पैसे येऊ शकतो. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. जो की आपला लास्ट जो की 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे चिंगममध्ये कोणत्या प्राण्याचे मांस वापरले जाते? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए साप, ऑप्शन बी गाई, ऑप्शन सी डुक्कर, ऑप्शन डी बकरी. जर याचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.